नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। आज मी बनवणार आहे टिफिनसाठी झटपट होणारी सुकी। सर्वात अगोदर गोबी व्यवस्थित कट करून घेतली आणि नंतर ती स्वच्छ धुवून ठेवली। आता भाजीसाठी एक कांदा कट करून घेतला, 7 ते 8 लसूण पाकळ्या बारीक करून गॅसवर कढई ठेवली। कढईमध्ये 2 चमचे तेल टाकून घेतले। तेल गरम झाले की लगेच त्यामध्ये मोहरी जिरे छान तडतडू दिले आणि लगेच त्यामध्ये कांदा टाकून छान कांदा थोडासा लालसर झाला की लगेच त्यामध्ये बारीक चिरलेला लसूण टाकून दिला। कांदा आणि लसूण छान एकदा परतून घेतले। मग त्यामध्ये लाल तिखट आणि हळद टाकून छान असं परतून घेतलं आणि लगेच त्यामध्ये गोबी टाकायची। गोबीला 2 मिनिटं छान असं शिजू द्यायचं। नंतर त्यावर थोडासा पाण्याचा शिंतोडा देऊन 7 ते 8 मिनिटं होईपर्यंत छान शिजू द्यायचं। गोबी पण नरम झालेली आहे आणि पाणी पण आटत आलेलं आहे। त्यामुळे आता आपण त्याच्यामध्ये भाजलेला शेंगदाणा कूट घालू आणि परत एकदा छान परतून घेऊ। शेंगदाणा कूट शेवटी घातल्यामुळे तो कढईला चिटकत नाही आणि सुरुवातीला जर शेंगदाणा कूट घातला तर तो सारखं कढईला चिटकत राहतो। त्यामुळे सगळ्यात शेवटी शेंगदाणा कूट घालायचा आणि वरून थोडीशी कोथिंबीर घातली। अशा प्रकारे तयार आहे आपली झटपट होणारी सुकी गोबी। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।